नमस्कार. मी डॉक्टर माया सुनील संभाळे, आर.एस. मुंडे धरमपेठ कला व वाणिज्य महाविद्यालय नागपूर. आज आपण इथे पाहणार आहोत 12वीच्या युवक भारती या पुस्तकातील दंतकथा हा वसंत सबनीस यांचा पाठ. याच्या पहिल्या भागामधून आपण लेखकाचा परिचय आणि पाठाचा सारांश आपण पाहिला. या भागामध्ये आपण या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. यातली पहिली कृती आहे त्यातलं कारणे शोधा व लिहा. लेखकाला दातांबद्दल अजिबात प्रेम नाही, कारण याचं उत्तर आहे लहानपणी या दाताने घरातल्या लोकांना रडवले होते. त्यातला दुसरा आहे दातदुखीच्या काळात दाते किंवा दातार यांना भेटू नये असे लेखकाला वाटते, कारण याचं उत्तर आहे दातदुखीच्या काळात सहनशक्ती पार संपलेली असते. नंतरचा आहे कृती करा. यातलं पहिलं आहे दातांशी निगडित म्हणी व शब्दप्रयोग यांची लेखकाच्या मते वैशिष्ट्ये. याचे उत्तर आहे दारिद्र्य आणि दुसरं आहे असभ्यपणा. यातला दुसरा आहे दातासंबंधीच्या लेखकाच्या कल्पना. याच्यात आपल्याला 4 ॲरो दिलेले, 4 आपल्याला उत्तर लिहायचे त्याचे रकान्यामध्ये. पहिला आहे आपल्या दाताला मूळ नसून झाडासारख्या मुळ्या असल्या पाहिजे. दुसरा आहे दात हा रात्री राक्षसासारखा अक्राळ विक्राळ होतो. तिसरा आहे दाताचा ठणका महाब्रह्मांड दाखवतो. आणि चौथा आहे एखादा लाकूड तोड्या दाताच्या मुळाशी खोल बसून एकावर एक घाव घालतो. म्हणजे दाताच्या संबंधी लेखकाच्या अशा कल्पना आहे, ते 4 दिलेल्या आहेत. तिसरा आहे यातलं दात दुखताना लेखकाला होणारे साक्षात्कार. याचे आपल्याला 4 ऑप्शन लिहायचे आहे. यातलं पहिलं आहे दात हेच सत्य आहे. दुसरा आहे जग मिथ्या आहे. तिसरा आहे दंतवैद्य फारच माणसाळलेले आहेत. आणि चौथा आहे बायको व मुले हा केवळ भास आहे. यानंतरचा आहे स्वभाव वैशिष्ट्ये लिहा. यातलं पहिलं आहे स्पर्शाची स्वभाव वैशिष्ट्ये. स्पर्शाच्या स्वभाव वैशिष्ट्याचे आपल्याला 4 ऑप्शन्स लिहायचे आहे. यातलं पहिलं आहे घमेंडखोर. नंतर दुसरा आहे अतिशय उर्मट. तिसरा आहे तो अभिमानी. आणि चौथा आहे दिमागदार किंवा ऐटबाज. नंतर दुसरा आहे लेखकाची स्वभाव वैशिष्ट्ये. यातही आपल्याला 4 ऑप्शन लिहायचे आहे. पहिल्या याच्यात लिहायचं आहे विनोदी. दुसरा आहे समयसूचकता. तिसरा आहे प्रसंगावधानता. आणि चौथा आहे संवेदनशीलता. यातली दुसरी कृती आहे चौकटी पूर्ण करा. यातलं लेखकाच्या मते 6वे महाभूत रकान्यामध्ये समोर लिहायचं आहे दात. दुसरा आहे लेखकाने दुखऱ्या दाताला दिलेली उपमा. रकान्यामध्ये उत्तर लिहायचं आहे 6वे महाभूत. नंतरचा ऐटीत चालणारा परशा म्हणजे जणू. रकान्यामध्ये उत्तर लिहायचं आहे वनराज. नंतरचा आहे मोठी लेखकाच्या मते जन्मात एकही दात न दुखावणारा माणूस असा नसतो. रकान्यात लिहायचं आहे कमनशिबी. आणि आहे लेखकाच्या मते कवीने दाताला दिलेली उपमा. याचं आहे रकान्यामध्ये लिहायचं आहे कुंदकळ्या. तिसरी कृती आहे व्याकरण. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा व लिहा. पहिला यातलं 4 दिवसांनी दात दुखायचा थांबतो. हा आहे कर्मणी प्रयोग. दुसरा आहे सगळे खुश होतात. हा आहे कर्तरी प्रयोग. तिसरा आहे त्याने माझ्या हिरड्यात इंजेक्शन दिले. हा आहे कर्मणी प्रयोग. आणि चौथा आहे डॉक्टरांनी लिलया दात उपटला. हा पण आहे कर्मणी प्रयोग. नंतरचा आहे खालील तक्ता पूर्ण करा. 3 कॉलम्स दिलेले यामध्ये. पहिला आहे सामाजिक शब्द. नंतरचा आहे सामाजिक विग्रह. आणि तिसरा कॉलम आहे समासाचे नाव. यातला पहिल्या कॉलममध्ये आहे पंचमहाभूते. पहिला शब्द. याचा विग्रह असा होईल 5 महाभूतांचा समूह. आणि समास आहे द्विगु समास. दुसरा आहे परमेश्वर. विग्रह होता त्याचा परम असा ईश्वर. आणि समासाचे नाव आहे कर्मधारेय समास. तिसरा शब्द आहे शब्दप्रयोग. याचा विग्रह होतो शब्दाचे प्रयोग. आणि हा आहे षष्ठी तत्पुरुष समास. चौथा आहे शेजारी पाजारी. सामासिक विग्रह याचा असा आहे शेजारी पाजारी वगैरे. आणि हा आहे समाहार द्वंद्व समास. आणि 5वा आहे विजयोन्माद. विजयाचा उन्माद. षष्ठी तत्पुरुष समास. नंतरचा आहे खालील वाक्यात दडलेला वाक्प्रचार शोधा व लिहा. माणसाला शरण आणताना तृण धरायला एखादी चांगली जागा असावी म्हणून दातांची योजना झालेली आहे. यातला वाक्प्रचार आहे तृण धरायला लावणे. उत्तर. नंतरचा आहे मोठी खालील वाक्यांचे कंसातील सूचनेनुसार वाक्य परिवर्तन करा. यातला पहिला आहे परशाने प्रश्न नम्रपणे विचारला नव्हता.
याचं वाक्यपरिवर्तन आहे होकारार्थी करा. याचं उत्तर होईल परशाने प्रश्न कठोरपणे विचारला होता. दुसरा आहे वाक्य सिंहाला काय भ्या हाय वय कुणाचं. वाक्य विधानार्थी वाक्य करायचं याचं उत्तर आहे सिंहाला कुणाचं भ्या आहे. नंतर तिसरा आहे तुझ्या अंगात लई हाडं आहेत. उद्गारार्थी करा. यामध्ये उत्तर आहे याचं लई हाडं आहेत तुझ्या अंगात आणि उद्गारवाचक चिन्ह द्यायचं आहे. चौथी कृती आहे स्वमत. पाठातील विनोद निर्माण करणारी 5 वाक्ये शोधा. ती तुम्हाला का आवडली ते सकारण लिहा. याचं उत्तर आहे लई हाडं आहेत तुझ्या अंगात. दगडावाणी लागत्यात हाताला असे त्याने म्हटले की हाडांच्या बाबतीत का होईना पण आपण त्याच्या वरचढ आहोत याचाच आनंद अधिक वाटायचा. यातून लेखकाचा निरागसपणा जाणवतो. आपल्या दाताला मूळ नसून झाडासारख्या मुळ्या असल्या पाहिजेत आणि त्या हिरड्यात सर्वत्र पसरल्या पाहिजेत. यातून दिसणारी कल्पनाशक्ती लेखकाची वाखाणण्यासारखी आहे. तिसरे वाक्य दात दुखतो तेव्हा मला साक्षात्कार होतो की दात हेच सत्य आहे. जग हे मिथ्य आहे. त्या क्षणी संसार असार वाटतो. नेहमी हवेहवेसे वाटणारे शेंगदाणे दगडासारखे बेचव लागतात. बायको आणि मुले केवळ भास आहे असे वाटते. यातून लेखकाचे आत्मचिंतन किती जबरदस्त होते याची खात्री पटते. नंतर आहे ह्या दात्यांचा आणि दातांचा काही संबंध आहे की काय. माझ्या दातदुखीच्या वेळी नेमके दाते कसे प्रथम येतात. यातून लेखकाच्या सद्सद्विवेकबुद्धी आणि विनोदबुद्धीचा प्रत्यय येतो. मी आजवर शत्रूंना आणि शेजाऱ्यांना भांडणाच्या वेळी दात उपटून हातात ठेवील, दात घशात घालील अशा माझ्या शक्तीचे प्रदर्शन करणाऱ्या धमक्या दिल्या होत्या. यात दातासंबंधी असलेल्या वाक्प्रचारांनी मराठी भाषेची समृद्धतेची आपल्याला साक्ष पटते. एकंदरीत या संपूर्ण पाठातून लेखकाने म्हणी, वाक्प्रचार, कोटी यांची पर्वणीच उभी केली आहे. सोबतच लेखकाची सद्सद्विवेकबुद्धी, कल्पनाशक्ती आणि विनोदबुद्धी यांचा चांगला मेळ देखील इथे जमला असल्याने एकूणच पाठ विनोदी झाला आहे. केवळ दातदुखी हा देखील एखाद्या ललित लेखाचा इतका चांगला विषय होऊ शकतो याचे हा पाठ वाचून आश्चर्य वाटते. यातून एखादाच विनोदी प्रसंग आवडत नाही तर यातील एकूणच प्रसंगनिष्ठ विनोद वाचकाला खळखळून हसायला लावतो आणि आनंदही देतो. लेखक आपल्या विनोदी शैलीने वाचकाला पूर्णपणे खिळवून ठेवतो. नंतर यातलाच आहे आ. लेखकाने दुखऱ्या दाताची तुलना अक्राळ विक्राळ राक्षसाची केलेली आहे. याबाबत तुमचे मत लिहा. उत्तर दात दुखण्याची अनेक कारणे असतात. त्याची योग्य ती काळजी घेतली गेली नाही की दात दुखीचा त्रास होतो. परंतु हा त्रास किती भयंकर असतो आणि यावेळी काय काय विचार माणसाच्या मनात येतात याचे लेखकाने सुंदर, खुमासदार आणि विनोदी शैलीत वर्णन या पाठातून केले आहे. दुखणारा दात हा प्रत्येक माणसाला रडवतोच. आधी लेखकाला दातदुखीचे काही विशेष वाटत नव्हते. ते स्वतः दुसऱ्यावर त्यांच्या दातदुखीच्या काळात हसत होते. परंतु जेव्हा त्यांचा स्वतःचा दात दुखायला लागला तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांना दातदुखी काय असते हे कळले. या दातदुखीने त्यांना त्रस्त करून सोडले. या दातदुखीच्या काळात त्यांना विविध अनुभव आले आणि विविध कल्पना, विचारही आले. दुखणारा दात त्यांना 6वे महाभूत वाटतो. दातदुखीने लेखक त्रस्त असताना भेटायला येणारे शेजारी, त्यांचा उपदेश, सल्ले, उपाय त्यावरची होणारी चर्चा इच्छा नसतानाही लेखकाला ऐकावे लागतात. लेखकाच्या मते दुखणारा दात माणसाला ब्रह्मांड दाखवतो. दात मुळापासून दुखत असल्याने लेखकाला दाताला मुळं असतात याचाही शोध तेव्हाच लागतो. दाताला झाडासारख्या मुळ्या असाव्या, लाकूड तोड्या त्यावर घाव घालीत असावा अशीही कल्पना लेखकाच्या डोक्यात येते. या दुखऱ्या दाताला साधा स्पर्शही सहन होत नाही. हा दात दिवसा कमी आणि रात्रीच्या वेळीच जास्त तीव्रतेने दुखतो असा लेखकाचा अनुभव आहे. त्यामुळे हा दुखणारा दात लेखकाला रात्री राक्षसासारखा अक्राळ विक्राळ असल्यासारखा जाणवतो. नंतरचा आहे प्रश्न ई. लेखकाच्या दातदुखीबाबत शेजाऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांच्या संदर्भात एक छोटे टिपण तयार करा. याचं उत्तर असं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात दातदुखीचा प्रसंग कधी ना कधी येतोच. पण यातले खरे मर्म तेव्हाच कळते जेव्हा आपला स्वतःचा दात दुखतो. दुसऱ्याची दातदुखी आपण गमतीशीर घेतो. लेखकाच्या बाबतीतही असेच घडले.
परशाच्या दातदुखीच्या वेळी त्याचा त्रास पाहून लेखकाला हसू येत होते, पण जेव्हा त्यांना स्वतःला दातदुखीचा त्रास झाला तेव्हा त्यांना ब्रह्मांड आठवले. या दातदुखीच्या काळात त्यांना आलेले शेजारपाजाऱ्यांचे अनुभव लेखक आपल्या खुमासदार आणि विनोदी शैलीमध्ये या ठिकाणी व्यक्त करतात. लेखकाच्या दातदुखीच्या काळात प्रत्येक वेळी त्यांचे शेजारी त्यांना भेटायला यायचे आणि मग दातदुखी काय होते, तिला कसे टाळता येईल, हे झाल्यावर कोणते उपचार करता येतील, या सर्वांवर एक परिसंवादच रंगायचा. प्रत्येकजण आपापल्या मतांची त्यात भर घालीत असत. लेखक मात्र वेदनेने विव्हळत असायचे. लेखकाला बरं वाटल्यावर हे शेजारी परत येऊन उपचार लागू पडला की नाही याची खात्री करायला यायचे आणि लेखक प्रत्येकाला त्यांनी सांगितलेल्या उपायांनीच आराम पडला किंवा गुण आला असे ते बोलून दाखवायचे. त्यामुळे तेही खुश होत आणि त्यांना समाधानही त्यातून मिळे. हा तात्पुरता उपाय झाला, पण पुढे काही दिवसातच तोच दातदुखीचा त्रास परत सुरू झाला की पुन्हा शेजारी पाजारी येऊन हजर व्हायचे. नंतरचा प्रश्न आहे अभिव्यक्ती. शेवटला आहे यातला प्रश्न. प्रस्तुत पाठ तुम्हाला आवडण्याची वा न आवडण्याची कारणे लिहा. उत्तर आहे याचं, दात हा आपल्या शरीराचा एक अवयव आहे. शरीराच्या इतर व्याधीप्रमाणेच दातदुखीचा अनुभव प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधीतरी येतोच. प्रत्येकच जण या अनुभवातून गेलेले असल्याने दातदुखी काय असते हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु या छोट्याशा अवयवावर, त्याच्या व्याधीवर दंतकथा या नावाने लेखकाने ललित लेख लिहावा आणि तोही विनोदी शैलीत, ही कल्पना लेखकाच्या प्रतिभेची दाद देते किंवा साक्ष देते. लेखकाने या क्षुल्लक वाटणाऱ्या दातदुखीच्या प्रसंगाचे अत्यंत खुमासदार शैलीत म्हणी, वाक्प्रचार, कोटी, दाखले यांच्या साह्याने इथे वर्णन केले आहे. त्यातल्या परशाचे उदाहरण असो किंवा लेखकाचा बायकोशी संवाद, यातून निर्माण झालेली कोटी, यामुळे विनोद निर्माण होतो. याशिवाय शेजारपाजाऱ्यांचा दातदुखीवर परिसंवाद, लेखक डॉक्टरकडे गेले असतानाचा प्रसंग, दात उपटल्यावरून आठवलेल्या म्हणी, दात आणि दाते यावरून सुचलेली कल्पना, या सगळ्यातूनच विनोद निर्मिती होते. येथे लेखकाच्या कल्पनाशक्तीची दाद द्यावीशी वाटते. विनोद माणसाला हसवतो, त्याला दुःख विसरायला लावतो. दातदुखीवरचा हा ललित लेख वाचणाऱ्याला दुःख विसरायला लावून हसायला भाग पाडतो. लेखकाने यातून वर्णन केलेले विविध प्रसंग, विशेषतः शेजाऱ्यांचे येऊन प्रत्येक वेळी दुःखात सहभागी होणे, यावरून माणुसकी अजूनही शिल्लक असल्याचे जाणवते. लेखकाने या पाठातून प्रसंगानुरूप वापरलेल्या म्हणी, वाक्प्रचार, कोटी यावरून लेखकाच्या विद्वत्तेची तर साक्ष पटते. वास्तवाला जोडून येणारी अतिशयोक्ती तर कधी आढळणारी विसंगती लेखकाने यातून आपल्या नर्मविनोदी शैलीत अतिशय सुंदर रीतीने वर्णन केली आहे. हा पाठ वाचताना वाचकाला आपल्या रोजच्या जीवनातील दुःख काही काळ का होईना विसरायला होते. हेच या पाठाचे यश आहे असं म्हटल्यास वावगे ठरू नये. धन्यवाद.